प्राध्यापक हर्षवर्धन जाधव महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या विषयावर आज आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये बघणार आहोत. यामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही भारतातील सर्वात मोठी आणि प्रगत अर्थव्यवस्था म्हणून मानली जाते. 5 मार्च 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल 25-26 नुसार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. प्रमुख आर्थिक आकडेवारी 25-26 राज्याने आर्थिक विकासात आपली आघाडी कायम ठेवली असून राष्ट्रीय GDP मध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट महाराष्ट्राचा वाटा हा सर्वाधिक आहे. विकासाचा दर लक्षात घेतला तर राज्याची अर्थव्यवस्था 7.9% दराने वाढण्याचा अंदाज या ठिकाणी बाळगलेला आहे, जो देशाच्या अपेक्षित 7.4 वाढीपेक्षा जास्त आहे. स्थूल राज्य उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर साधारण 51,597 कोटी इतके स्थूल राज्य उत्पन्न अपेक्षित आहे. देशाच्या GDP मधील वाटा भारताच्या एकूण GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे 14% इतका असून तो देशामध्ये अव्वल क्रमांकाचा आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पाया हा कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रावर आधारलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सेवा क्षेत्र, ज्याला आपण सर्व्हिस सेक्टर, सर्व्हिस सेक्टरमध्ये या क्षेत्राचा विकास दर 9% राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि रिअल इस्टेटमध्ये राज्याने फार मोठी प्रगती केलेली या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर उद्योग क्षेत्र जर विचारात घेतला, ज्याला आपण इंडस्ट्रियल सेक्टर असं म्हणतो, या सेक्टरमध्ये 5.7% वाढ अपेक्षित आहे. नवीन औद्योगिक धोरण 2025 अंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं क्षेत्र जे आहे ते कृषी क्षेत्र आहे. या क्षेत्राचा विकास दर 3.4% राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या 109% पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगाम धान्य आणि डाळीच्या उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. परकीय गुंतवणूक भारतामध्ये येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी या राज्याचा वाटा 31% इतका मोठा असून राज्य या बाबतीत देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधेचा जर विचार केला, समृद्धी महामार्ग, नवीन मेट्रो महामार्ग, बंदर आणि लॉजिस्टिक पार्क्स मधील गुंतवणुकीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळालेली आहे. महाराष्ट्रासमोरील आव्हानं आणि पुढील दिशा याचा विचार जर केला तर महाराष्ट्र राज्यावर कर्जाचा जो बोजा आहे तो मार्च 2026 अखेरीस राज्यातील एकूण कर्ज
9.32 लाख कोटीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. $1 ट्रिलियन स्वप्न. महाराष्ट्र लवकरच $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.